हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे, शांती ब्रह्म म्हणवणारे पैठणवासी आमचे नाथ महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत उंच भूमिकेतला अभंग असून महाराजांनी या अभंगामधून साधकांना कोणत्या मार्गे साधना करावी आणि ती साधना केली असताना भगवंताची प्राप्ती कशी होईल याचं दिग्दर्शन या अभंगात केलेलं आहे। कारण माझा घसा जरा साथ देत नाही बरं का। कारण का मला वाटते आजचा दुसरा कार्यक्रम आहे आणि रोज तर कार्यक्रम चालूच आहे। कोणालाही पाणी मागितलं तर कोणी डेऱ्यातलंच देतंय, कोणी फ्रीजमधलंच आणून देते, बहुतेक पिण्याचा प्रयत्न करत नाही। पण कुठं पिल्याशिवाय गत्यंतर, कारण का हा प्रकृती स्वभाव आहे। तुम्ही चिंतन सावध चित्तानं श्रवण करा। मी सांगण्याचा प्रयत्न करतो कारण इथं श्रीमद भागवत कथा, बरोबर आहे ना, भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। सांगणारे वक्ते फार मोठे अधिकारी विद्वान वक्ते आहेत। आमचे प्रशांत महाराज खानापूरकर आहेत। बऱ्याच विद्वान मंडळीची या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपन्न होत आहे, होणार आहे। कारण का एक सांगतो, साधना करीत असताना सर्वांनी करावी। पंक्तीत बसल्यावर कोण कोण भोजन करावं? 500 लोकांची पंगत बसली, श्लोक झालाय, पंक्तीत बसल्यानंतर श्लोक झाला, कोण कोण जेवण करावं? बोला ना, कोण कोण करावं? सर्वांनी करावं नाही, या दोघांनीच करावं? पुंडलिक कोण कोण म्हणावं? या दोघांनीच? मंगळ बाजार झालाय बरं का परमार्थाचा सुद्धा। तुम्ही आत्ताही सगळे साधन बंद करून बघा, किती सुंदर मृदंगात आमच्या जनक महाराजांच्या कीर्तनामध्ये, भागवत महाराजांच्या कीर्तन, आमच्या काल्याला 600 टाळकरी होता। माईक किती होते? एक मृदंगाला माईक होता आणि फक्त एक शेलेकऱ्यांकडे माईक होता। 600 टाळकरी एका तालात चालत होते, एका स्वरात चालत होते। सुमधुर असा आवाज एक आकाशाला मध्ये असे गुंगावत होता महाराज। ही जी रेडीमेड आवाज आहे ना, ह्याचा वापर करा, पण जास्त त्याचा प्रगुंड करू नका, मिडियम असावं। मी का सांगतो, तुकोबारायांनी ज्यावेळेस भंडाऱ्यावर भजन केलं, संतांनी जंगलात भजन केलं, त्यावेळेस या साधना होते का? सगळ्यात काही नाही। विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज, जीवाचं आणि देवाचं नातं 7 दिवसाच्या उत्सवामध्ये आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे। भागवत काय सांगतं? तुम्हाला मरण शिकवतं भागवत। ज्ञानेश्वरी काय सांगते? अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान काय सांगतात? जगायला सांगते। स्वधर्म काय, स्वधर्माने कसं जगता येईल हे जगण्याकरता ज्ञानेश्वरी आहे, आणि मरण्याकरता काय हो? भागवत आहे। परीक्षितीला मरण्याकरता भागवत सांगितलं शुकमुनीनं। 7 दिवसापर्यंत भागवत सांगितलं शुकमुनीनं, ते अत्यंत प्रेमांतकरणाने श्रवण केलं। 7व्या दिवशी शुकमुनीनं प्रश्न केला, म्हणले परीक्षिती, आज तुमचा मृत्यूचा दिवस उजडला आहे, तुम्हाला आज मृत्यू येणार आहे, असं विचारलं असताना परीक्षिती राजानं शुकमुनीला फार गोड उत्तर दिलं बरं का। परीक्षिती राजे म्हणतात, महाराज मी मरणार नाही, माझं शरीर मरेल, पण मी आता अमृतत्वावर आरूढ झालेलो आहे।
मला आणखी तुम्हाला प्रश्न विचारतो, खरंच तुम्ही मरता का तुमचं शरीर मरतं? बोला ना. शरीर मरतंय का पहिलंच मेलेलं आहे? कसं आहे? सगळी जाणकार मंडळी आहे. शरीर मरतंय का पहिलं मेलेलंच आहे? अरे ज्या सत्तेनं तुम्ही श्रवण करता, जी सत्ता वाजवू लागली, जी सत्ता सांगू लागली, जी सत्ता श्रवण करू लागली, ती सत्तेला विसरून चाललेला व्यवहार आहे. म्हणजेच म्हणून कीर्तन प्रवचन करावं लागतं. कीर्तन प्रवचन सत्य का करावे लागतात? तुम्हाला होशवर आणण्याकरता. करमणुकीचं साधन म्हणजे कीर्तन नाही, प्रवचन नाही. जीवब्रह्म्याच्या ऐक्य ज्ञानाकरता कीर्तनाची सेवा नाही. कारण का? पाण्यापासून लाट कधी भिन्न होऊ शकत, फुलापासून परिमळ कधी भिन्न होऊ शकत नाही, दिव्यापासून प्रकाश कधी भिन्न होऊ शकत नाही, सूर्यापासून सूर्याची किरण कधी भिन्न होऊ शकत नाही. तसं तुमचं जे जिवंत जीव आहे ना, तुमचा जो प्राण आहे, तो परमात्मा स्वरूपापासून भिन्न नाहीच. तुका म्हणे कैशी की कोठे जीव निराळा. महाराज म्हणतात जीव परमात्मा तत्वाहून वेगळा नाही. होय, वेगळा आहे का? ही माईक जर त्या मधल्या शक्तीहून वेगळं केलं तरी माईक आवाज देईल का? ही माईक मध्ये जे पॉवर आहे आवाज देण्याची, आवाज डबल टिबल करून तुमच्यापर्यंत फेकण्याची जी पॉवर आहे, त्याच्यामध्ये काय शक्ती आहे? कोणती शक्ती आहे? बोला ना. करंट आहे ना. कधी पाहिलात का? बघायचे आहे का? तिकडं हो, मग तिकडं. अरे विज्ञानाने ही पॉवर तयार केली, संशोधन करून विद्युत शक्ती तयार केली, ज्याने त्याला स्पर्श केला की महाराज तो शिल्लक राहत नाही. आपणासारिखे एक विज्ञानाने पॉवर तयार केली तर माणसं महाराज त्याला स्पर्श करू शकत नाहीत. हा तर किती पॉवरफुल आहे. ब्रह्मांडाचा मालक जो आहे ना, ज्याच्या सत्तेमध्ये सगळी ब्रह्मांडाची राहटी चालते, ज्याच्या सत्तेमध्ये सगळा ब्रह्मांडाचा व्यवहार होतो, विश्वाचा व्यवहार होतो, तो किती मोठा पॉवरफुल असेल, ती किती सत्ताधीश असेल. ज्ञानोबा आहे त्याला म्हणतात तो माझा व्हावा, तो आहे. देशकाल वस्तू परिच्छिन्न आहे. देशकाल वस्तू भेदमावळला, आत्मा निर्वाळेला विश्वाकार. मी दुपारीच बोलून गेलो, अग्नीला स्पर्श केलायला तुम्ही जर जाल तर काय होईल? तुम्हीच भस्म व्हाल. तसं प्रत्येक जीवानी साधना करता करता परमात्मा स्वरूपाकडे जाऊ लागलात ना, तर महाराज स्पष्ट म्हणतात तुम्हीच परमात्मा व्हा. देव पहावया गेलो तेथे देवची. अरे गाणं, भजन, मृदंग वाजवणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं हे परमार्थातलं दुय्यम लक्षण आहे. फर्स्ट परमार्थ वेगळा आहे. फर्स्ट परमात्मा असता तो एकांतात असतो. महाराज तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तिथं काय होतं मग? ब्रह्म्याचं सेवन होतं. ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. लोकात परमार्थ होईल याचं सांगते, लोकात देखावा होईल. लोक तुम्हाला समाज उचलून घेईल
आणि त्याच्या मनात जर बिघाड आला तर फेकूनही देईल बरं का. म्हणून समाजाकडे बघून परमार्थ करायचा नाही. साधकाने जीव ब्रह्म्याच्या ऐक्य ज्ञानाकरता परमार्थ करायचा. पूर्वी राग म्हणायचे गुरुजी, राग. आता राग म्हणत नाही तर रागाला येतात बरं का. जरा नीट म्हणा म्हणलं नाही, राग येतो महाराज, राग म्हणत नाही. एक असा सुंदर गायक एकाच्या घरी येऊन बसला. दिवस मावळला होता, अंधार पडत होता. महाराज ती घरची जी माऊली होती ना, थोडा घरामध्ये प्रकाश करावा म्हणून प्रयत्न करत होती. जुन्या काळातली गोष्ट. त्या गाण्यामध्ये प्रेम होतं, तितिक्षा होती, भाव होता, श्रद्धा होती, शुद्ध प्रेम होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये जर असल्या आपल्या हृदयामध्ये तर त्याचे परिणाम कसे होतात हे पहा. काय परिणाम, त्यांनी काय लक्षात आलं त्याच्या ढालजत बसल्यानंतर. म्हणले घरात अंधार पडलाय. घरची माऊली प्रकाशाकरता इस्तव शोधते. पूर्वी इस्तव नव्हते, कुठंतरी बट पाडायचं मग अग्नी तयार. आताच्या लोकांना बट फिट माहीत नाही. बट आहे, बट माहीत आहे का तुम्हाला? आता तुम्हाला असं कसं गारगुटी रुवानी प्रयत्न करत होती. पण गायकाच्या लक्षात आलं हे आपण थोडा प्रयत्न करू, काय होते ते बघू. त्यानं ढेलजामध्ये बसून आलाप ठोकला आणि दीप राग गायला. कोणता राग गायला? दीप. आणि मी जे आत्ता राग गायला ना, सुंदर ते ध्यानला, हे राग देश होता बरं का. हे लक्षात आलं पाहिजे प्रत्येकाचे. मी सुंदर ते ध्यानाला जे अभंगाला जे राग लावला ते देश राग होता. देश राग. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आमचे गुरुवरे सातारकर बाबा महाराजांची चाल आहे बरं का. मी काय सांगतो तुम्हाला, त्यांनी ढेलजात बसून ते राग आळवायला सुरुवात केला. जिथं जिथं ते घरामध्ये चिमण्या ठेवले होते ते आपोआप लागले. हो, पूर्वी काय होतं साधन प्रकाशाचं? चिमण्या होत्या. हो, चिमण्या रॉकेलच्या छोट्या चिमण्या होत्या. महाराज दीप राग गायल्याबरोबर चिमण्या लागल्या. तुम्ही म्हणाल असं कसं होतंय? अरे होतंय. तुम्ही खुर्चीवर बसून जर रिमांड ते काय दाबलात, बदलताही नाही सगळं. होय, हे कळतंय लवकर तुम्हाला, पण पहिलंच कळत नाही. हे तर अघोरीपणा. महाराज सगळे दिवे लागले, प्रकाश झाला. माऊलीला कौतुक वाटलं. म्हणजे हे असं कसं झालं, असं कसं झालं? त्या महात्म्याने सांगितलं. काय पावर असेल, काय त्या भजनाचं प्रेम असेल, त्या रागाची काय कला असेल. महाराज आपण जर राग गायला, असलेली लाईट चालली आहे, दिवे जातात. दिवा लागायचं द्या सोडून. आता आपल्या भजनामध्ये का प्रेम आहे, श्रद्धा आहे, का भाव आहे, का जेथे जावे तेथे देखीचा पर्वत. आपला परमार्थ संतांचा आधारभूत परमार्थ होता. त्यांच्या संगतीतला जो परमार्थ होता ना, साधकाला मुक्ती मोक्ष अमृतत्वापर्यंत घेऊन पोचवणारा परमार्थ होता. आपण आत्ताही परमार्थ करतो. आपण चिंतन ऐकतो, कथा आहे श्रीमद भागवत की नाही, काय का तर आपलं जीवन अमृतत्वाला स्पर्श करण्याकरता ही कथा ऐकावी. कीर्तन प्रवचन काय ऐकावे? अंतःकरणातली दोषाची निवृत्ती व्हावी, अंतःकरण शुचिरभूत व्हावं आणि तीच मनबुद्धी चित्ताची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती परमात्मा तत्वाला स्पर्श करण्याला लायक बनावी. एवढ्याकरता कथा ऐकावी, एवढ्याकरता कीर्तन ऐकावी. कर्मणूक नाही. तुम्ही परमार्थ कर्मणूक म्हणून जर केला, लोकांचं मनोरंजन म्हणून जर परमार्थ करू लागलात, सांगणारा वक्ताही नरकाला जातो, ऐकणारे जातात. भजन ते वंगळवाणी, मी पदरचं सांगत नाही, भजन ते वंगळवाणी नरका जाणे चुकेना. भजन करून नरकाला गेल्यापेक्षा मग वो संसार करून मरा ना. कशाला भजन पूजन करता?
पूर्वी संतांनी परमार्थ केला केवळ आत्मप्राप्ती करता, आत्मउद्धारा करता, भगवत प्राप्ती करता, अमृतत्वाला स्पर्श करण्याकरता परमार्थ साधना केल्या. आपला कुठेपर्यंत आपल्या देव स्वप्नात सुद्धा येत नाही. होय, देव आपल्या कधी स्वप्नात आलाय का? 7 दिवस सप्ताह झाला गावामध्ये. कधी दिंडी स्वप्नात आले का आपल्या? ज्याचे आले त्यानं हात वर करा. जसाचे तसा भागवत सप्ताह मंडप स्वप्नात येतो का? आता 7 दिवस 8 दिवस कार्यक्रम आहे तुमच्या गावामध्ये, एवढा मोठा उत्सव. कधी दिंडी, महाराज, सप्ताह, मंडप स्वप्नात येते का? आणि खरंच मी खरं तळमळीनं सांगतो तुम्हाला, जर कोणाच्या स्वप्नात आला असेल, असं कधी झालं असेल, त्यानं हात वर करा. आत्ताच सत्कार करतो त्याचा मी. होय, आलं नाही का कोणाच्या स्वप्नात? येत नाही का? बरं जाऊ द्या, स्वप्न गावात पडतील न पडतील. पंढरपूरला गेल्यानंतर स्वप्न गावातलं पडतंय का तिथलं पंढरपूरचं पडतंय का गावाकडलं पडतंय? हा, तुम्हाला हाणावंच लागतंय. कशाला साधना करता? जिज्ञासा नाही, तळमळ नाही, अंतःकरणाची ओढ नाही, प्रेम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीची, येर गबाळाचे काम नाही. तुकोबारायने कुठेही भजन करावं तिथं देवाने धाव घ्यावी. रवळामध्ये नामदेवरायच्या कीर्तनामध्ये साक्षात पंढरीश परमात्मा नाचावं महाराज. काही नव्हतं. नामदेवरायला अशी आमच्यासारखा पेहरावा नव्हता. सुंबाचा करदोरा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी नाचत असे, अशी आयस नव्हते महाराज. माईक होतं का? तुकोबारायच्या काळामध्ये भंडाऱ्यावर भजन केलं तुकोबारायने, माईक होता? ते भजन ऐकायला पंढरीश परमात्मा येऊन बसायचे पुढे. हा, दगडाचे टाळ कोण तिचा नाद, तेथील तो छंद तुची जाणे. कारण का? तुमचा अंतःकरणातला उत्कट भाव जो आहे ना, ती देवाचं आणि जीवाचं नातं जोडीत असतो महाराज, कनेक्शन जोडलं. किंबहुना आपल्या जीवनामध्ये असं घडतच नाही. आणि तुकोबाराय स्पष्ट सांगतात, तुका म्हणे 80 झाली या वाचून. असं झाल्याशिवाय परमार्थातलं फळ तुमच्या हातात पडणार नाही. हो, परमार्थ फळ म्हणजे काय? आहे तसा देव कळावा. देव म्हणजे मंदिरापुरता नाही. देव म्हणजे देवाचं स्वरूप आहे ना, मंदिरापुरता देव नाही महाराज. देव हा व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्व गत, हरी हा व्यापक सर्व गत, हरी हा थोडं ते धीमेचा आवाज कमी करा. धीमेचा आवाज, धीमेचा. ते मला बुक्या घातल्यासारखं बोलाले. नाही, ते तुम्हाला बरं आहे, पण आम्हाला एवढं जमणार नाही. हरी हा व्यापक सर्व गत. मी काय सांगतो? हात व मुख्यत्वे वेदांत. मी बऱ्याच वेळेस सांगतो, थोड्याच गोष्टी जीवनामध्ये लक्षात आल्या तर परमार्थ त्याच्या हातात येईल. परमार्थ त्याच्या हातात येईल. परमार्थामध्ये जास्त धांगडधिंगा म्हणजे परमार्थ नाही बाबा. अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं भगवंताच्या निखल स्वरूपापर्यंत गेलं पाहिजे. हो, मी सदा सांगतो, आपला जप कोणता आहे? राम कृष्ण हरी. हे वारकरी संप्रदायाचा परंपरेतला जप आहे. राम आणि कृष्ण म्हणलं की ह्या सगुण उपासनेचा आपल्याला बरोबर कथाभाग आपल्या लक्षात येतो. आता हे कृष्ण चरित्र आहे. कृष्ण म्हणलं की कृष्ण चरित्र डोळ्यापुढे आलं, आणि राम म्हणलं की रामाचं चरित्र डोळ्यापुढे आलं. जन्मल्यापासून ते राम निषिधामाला जाईपर्यंत काय काय रामाच्या जीवनामध्ये घटना घडल्या ते सगळ्यांना डोळ्यापुढे चरित्र उभा टाकतो. बरोबर आहे ना? कृष्ण म्हणलं की कृष्ण. हरीचं मंदिर कुठं आहे? हरी कोण आहे? हरीचं काय चरित्र आहे? कोणी सांगेल का? बरं थांबा, कृष्णाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर झालं, हरीचं मंदिर आहे का? हरी हरी बोला ना. हा, हरी म्हणजे नाही, बोला ना स्पष्ट. हरी म्हणजे कृष्ण, वैष्णव. काय म्हणता तो? ते तुम्ही मनानं ठेवू नका.
हरीचं स्वरूप सांगा. आम्ही कृष्णाला तर कृष्ण म्हणतोच ना, रामाला राम तर म्हणतोच. हरी कोण आहे? हरी हे निर्गुण उपासना आहे, लक्षात घ्या. हरीला रूप नाही, रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया. हो, मी सदा सांगतो, डॉक्टरला 72,000 नाड्या शरीरातल्या दिसतील, पण प्राण नावाचं तत्व दिसत नाही. दिसतो का? जीव दिसतो का डॉक्टरला? जीव कळाला असता तर डॉक्टरने धरून ठेवला असता, पेशंटला मरू दिलं नसतं. जीव कळतो का डॉक्टरला? कळत नाही. तसं महाराज म्हणतात, भगवंताचं जे अख्ख्या स्वरूप आहे, निखल स्वरूप, फक्त संतांनी या जगतामध्ये अनुभवलं, अन्यथा सामान्य जीवाला तिथपर्यंत जाता येत नाही. तिथपर्यंत जाण्याकरता ही साधना करावी लागते. का करावं लागतं? सत्संगती स्वीकारावी लागते. त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या सुखनामवाचक देव, देवनामवाचक सुख. शब्द जरी दोन असले पण वस्तू मात्र अभिन्न तत्व आहे बरं. सुखालाच देव म्हणतात. त्याच्याही पुढे चला, सुख दुःख हा प्रकृती भाव आहे, आनंद हा जीवाचा मुख्य स्वभाव आहे. पण आपलं कसं आहे, साधूकडे जा, कुणाकडे जा, कुणालाही आपण हुलकावणी दिल्याशिवाय राहत नाही. साधूच्या संगतीत गेल्यानंतर भगवंताच्या प्राप्तीचा विचार करावा. कैमे उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण. 80 तुम्हा सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कै खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतशी. 80 चिंता करी सदा सर्व काळ, अखंड चिंता करणे. आपणाला एकच चिंता आहे, फक्त पोट भरायची. होय, पोट कधी भरलंय का आपलं? ज्याचं पोट भरले त्यानं हात वर करा. पोट भरलं नाही का? फराळ करून आलं नाही का? फराळ केलं नाही का? जाऊ द्या. आपलं कसं चाललंय सांगू का तुम्हाला? की पाटलाचं शेत धनगराच्या शेळ्यांनी खाल्लं. पाटलाचं शेत धनगराच्या शेळ्यांनी खाल्लं. 4 एकरचा आवर फस्त केला. सुंदर पीक आलं होतं, खारीचं रान. पण अनावधानपणाने शेळ्यानं खाल्लं. पाटलाने पाहिलं, तळमळ वाटली, कारवाई केली. पोलीस आले, त्या धनगराला पकडलं.
रडू लागला. ते पोलीस म्हणले तू सांगतोस ते बरोबर आहे, न कळतेपणानं तुझ्या शेळ्या गेल्या, खाल्ल्या, शेत फस्त झाले हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं, पण नुकसान झाले. आता अर्ज केलाय, तुला आमच्याबरोबर यावं लागेल ना? नाही म्हणलं, आम्ही कधी शिवच्या बाहेर जाऊन मला माहीत नाही, काय करावं. त्याने पोलिसनं सांगितलं आज नेत नाही. त्याची ती दैनंदिन अवस्था तिची पाहिली, अत्यंत दीन अवस्था. आणि त्या अधिकाऱ्यानं सांगितलं उद्या ये, पण एक कर, वकिलाला भेटून ये. ते गुन्हा चालू झाला महाराज. चला पुढे. त्याच्यावर आता केस चालू झाली. वकिलाला भेटला, रडू लागला. वकिलापुढे सत्य घटना सांगितली. म्हणजे काय झालं रे? म्हणजे माझ्या शेळ्याने पाटलाचं शेत खाल्लं म्हणून कारवाई झाली. आणि मला तरी शिवच्या बाहेर निघून माहीत नाही, पण माझ्यावर हा प्रसंग आला आहे, कसं करावं वकील साहेब? ते वकील साहेब म्हणले भेऊ नकोस, त्याचं कामच असतं बद्धाला मुक्त करण्याचं. जे बद्धण्यात आलेत ना त्याला मुक्त करण्याचं काम वकील करतात. ही व्यवहारातले वकील आहेत. पण आमचे ज्ञानोबा तुकोबाराय नाथबाबाजी वकील आहेत ना, अनंत जन्माच्या फेऱ्यामध्ये सापडलात. पुनरपी जननम पुनरपी मरणम, या भवातून मुक्ती मिळवून देण्याकरता ज्ञानोबा तुकोबाराय वकील आहे. चला पुढे. त्या वकिलाने सांगितलं, म्हणले 2000 फी पडत. त्यानं म्हणला 2 काय 3 घ्या, पण मला मुक्त करा. फी ठरली. वकिलानं घरी नेलं, त्याला शिकवलं. प्रतिवादी वकील काही जरी तुला विचारला त्याला एकच उत्तर द्यायचं, फक्त मेंढराचा आवाज काढून आरडायचं म्हणले. आता उद्या तारीख पडली आहे तुझी, काही जरी विचारलं तर तू काय करायचं? फक्त तुझ्या मेंढराचा आवाज काढ, म्हणजे तुझं काम होईल. एवढं शिकवलं, पाठवून दिलं. दुसरा दिवस उजळला. पिशी तारखेला गेला, पुकार झाली, कोर्टात गेला. प्रतिवादी वकिलाने विचारलं, का रे पाटलाचं शेत खाल्लं का? तुझ्या शेळ्यानं खाल्लं का? त्यानं म्हणला म्या. मी विचारतोय तुला शेत खाल्लं का? मेंढराचा आवाज काढू लागलं की म्या. शेळ्या गेल्या होत्या का? आता घसा बसलाय म्हणून मला आवाज काढाय ना. आणि काढून तर तुम्हाला दाखवून का करायचे? ही दृष्टांत आणि सिद्धांत कळतो का म्हणून आमचा प्रयत्न आहे. वास्तविक पाहिलं तर दृष्टांताची गरज नाही. 4-2 प्रश्न प्रतिवादी वकिलांना विचारल्यानंतर ह्याचं एकच उत्तर म्या म्या म्या. ही कोर्टाने ऐकलं जेजनी, असलं येडपड धरून कशाला आणलंयस? म्हणजे देह काढून त्याला बाहेर काढलं. वकील म्हणले बरं झालं, मुक्त झालास. वकील म्हणले बोलल्याली फी देऊन टाक. त्यानं म्हणला म्या. आमच्यापैकी कुण्या तर महाराजाला भेटावं लागणार आहे सुलगिराई. त्यानं पुन्हा धोतर झाडून गेल्यावर गावात आलं तर मला विचारा. वकील साहेब म्हणले अरे म्या म्या करायला मधी सांगितलं होतं तुला, माझी फी दे ना. त्यानं म्हणला म्या. वकील साहेब म्हणले अंगलटच आलं. हे त्याची गोष्ट नव्हे, हे सगळं गिऱ्हाईक असलं तर यार. परमार्थाच्या दृष्टीनं जर विचार केला तर सगळं म्याम्याच आहे बापू. काय कळालं तुम्हाला? नको ते कळतंय, जे कळायचं आहे ते बाजूला राहतं. अरे कळवून घ्यायचं असेल तर परमात्मा स्वरूप कळवून घ्या. जसा आहे तसा देव कळवून घ्या. हो, अनेक प्रकृतीनं नटलेल्या जगामध्ये जग तुम्हाला अनेक प्रकारचं दिसेल. कुठं सुंदर दिसेल, कुठं विद्रूप दिसेल, कुठं बरं दिसेल, कुठं वाईट दिसेल. पण या सगळ्यामध्ये माझा एक सूक्ष्म रूपाने परमात्मा नटलेला. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. महाराज आमचे गुरुवरे गोपाळांनाने सांगावं. गोपाळांनाने माणसं भजन करा म्हणलं तर करत नाही.
टाळी वाजवा म्हणलं तर वाजवत नाहीत. अहो माणसं कर्मयोगी आहेत, पण बसल्या बसल्या खाली मान घालून शतरंजी फाडल्याशिवाय नाही. इथं काही नाही म्हणा, आमच्या इथं चालतं असं. ते कुठेही बसू द्या, उगं बसत नाही. त्याचे दोरे उपशितात. बरं देवळात बसला, एखादी चटईचे दोरे काढले, शतरंजीचे दोरे काढले, हे बरोबर आहे. नको तिथं बसून बी स्वच्छाला बसलाय, उगं बसावं की नाही, दगडाच्या उतरंडी करतोय. हे जुन्या काळातलं सांगतोय बरं का तुम्हाला, हे झाडला माहित आहे. होय, उगं बसावं की नाही. टाळी वाजवा, टाळी वाजवावी, गुढी उभारावे, हा वाट हे चालावे पंढरीची. हे करत नाहीत कर म्हणलं की, पण नको ते केल्याशिवाय. एक माणूस असा देहधर्म करायला बसला, उगं बसावे की नाही. त्याच्या पुढे एक झाड होतं, त्याला झोली देऊ लागले उगं. त्यानं म्हणला मी मोठ्या मोठ्याला उपशिलो, तू का तुझी काय बिशाला. ते झाड जरा निब्बरच होतं. कशाचं? उन्हाळीचं होतं. बहुतेक तुम्हाला माहिती आहे. त्याला झोली देऊ लागलं. झोली उगच्या उगतच. जे न करायचे ते करतात माणसं. हो, हे सांगायचं आहे मला. करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता. नरकाला का जाता बाबा, नको ते करू. आमच्या गुरुवारी गोपाळांनाची फार जुने दृष्टांत आहेत बरं का आमच्याकडे साठवतात. कारण का, त्यानं ती ताकद लावली आणि त्याला उपसू लागला. 2-3 झटके दिलं, उपसरणे. हां, कसं उपशीत नाही म्हणलं, जरा जोरात ताकद लावलं. हां, जे ताकद लावलं झाड उपसलं, पण ह्यानं नीट कुठं राहिलं, मागे पडलं. आता मागे पडल्यावर काय झालं सगळं तुम्हाला कळालं महाराज. मी तुम्हाला सांग, रंगपंचमीच म्हणा की. मला काय सांगायचं आहे, नको ते करू नका, नरकात जा. करणे ते हेच करा. 7 दिवसाच्या उत्सवामध्ये देव मिळाला पाहिजे, तुम्ही देवाचे झाला पाहिजे. एके दिवशी देवाने तुमची हाक ऐकली पाहिजे, देव तुमच्या जवळ आला पाहिजे. अरे वैष्णवाने भजन केलं, त्यांना सोडून राहत नव्हता आणि उभा राहत नव्हता. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळे. देवाराया
योग्याच्या ध्यानाला येत नाही, जप्याच्या येत नाही, कर्मठाच्या येत नाही, मुमुक्षूच्या येत नाही, पण वैष्णवांची मात्र संगत सोडत नाही. या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोणे संत सदने राहिला. म्हणून अर्जुनाच्या पुढे राहून रक्षण केलं आणि द्रौपदीच्या मागे राहून वर रक्षण केलं. महाराज का अर्जुनाचा रथवर तो हा वागवी योगेश्वरू, एवढे भक्तीचे उपकारू मागे मागे हिंडत असे. किती भक्ती केली असेल अर्जुनाने. देवाने मागे मागे हिंडावं अर्जुनाच्या. असे काही करा, हा देवच तुमच्या मागे आला पाहिजे. तुम्ही देवाकडे जायची गरज नाही. नलगती सायास सुखी येतो घरा. उग पाठ केला तुम्ही, माग येत नाही त्यानं चिंताच करू. उग पाठ झालंय आपणाला. तुकोबाराने अनुष्ठान करावं आणि त्यांच्याकरता देव धावून यावं. निळोबाराने अनुष्ठान केलं तुकोबाराय करता, देवच पुढे आहे देव. तर निळोबाराने सांगितलं, हे देवा तुझं लागी येते पाच्या दिले कोणी, आणि प्रार्थिल्या वाचून आला शिका. आम्ही बोलिले वाचून का. अरे देवावर सत्ता गाजवणारी आमची संत मंडळी. देवाला वापस फिरवण्याची ताकद आमच्या निळोबारायमध्ये. तुला कोण बोलवलं इथं. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा आणि तुकयाचा धावा करीत असो. आम्ही तुकोबारायांचा धावा करतो. म्हणून जीवाना देवाकडे गेल्यापेक्षा संताकडे जा. संत काय करतात, जीवाचं आणि देवाचं नातं समजावून सांगतात. आणि एक बार का त्याची जीवदशा संपली ना, तो परमात्मा रूप झाला ना, त्यांची सरली येरझार कळते का. जन्मना आणि तुम्हाला मरण आवडतंय का. मरण ज्याला ज्याला मरण आवडतंय त्यांना हात वर करा. नाही नाही, सप्ताह झाल्यावर जायचे आहे. मरण आवडतंय का. आमचे गुरुवरे गोपाळांनी सांगावं, एकाला महारोग झाला होता. महारोग हे बोट तर नव्हतेच महाराज, आणि सगळ्या हातातून अशी घाण मिळत होती, घाण. आणि त्याला त्या घरच्यांनी जेवायला, मग आता त्याला जमल तसं देवे की नाही, त्याला जेवायला काय दिले महाराज सांगायचे, दूध भात कालून दिले. त्यानं तसा ते असलेले एक दोन बोटं घाण सुटलेली ते मध्ये घालून कालवीत होता, खात होता. असं दारात बसला होता. बाहेरून एक असा सुशिक्षित ग्रस्त आला. त्यानं म्हणलं, ते पाहिलं त्याला जरा चिरस आली, त्याची घाण वाटली. त्यानं म्हणलं, असले मरबिनाथ. मरबिनाथ म्हणल्याबरोबर ही गोष्ट त्यानं ऐकलं. हो, त्यानं म्हणला, काय म्हणलास. हे काही नाही, काही नाही, काही नाही. कसं मरबिनाथ म्हणलास, तू मार. मला सांगा, हातावाटी घाण सुटले, त्या खाण्यापिण्यामध्ये काही आनंद आहे का. त्या जगण्यामध्ये काही आनंद आहे का. एक क्षणाचा तरी आनंद आहे का. काही नाही. अशानं सुद्धा मरावं वाटत नाही. आम्हाला कसं मरावं वाटत. पण माणसं मरावं वाटत नाही, पण मेल्याशिवाय कालांतरी मरतात माणसं. तुम्हाला एक गणित सांगतो. मरावं वाटत नाही ना, मरण येतं. केव्हा येतं मरण. जरा गणित खुल्लं करतो. मी आता माझ्या गावाहून इथं आलो, म्हणून मला माझ्या गावाला परत जायचं आहे. आलोच नाही तर जायचं कारण. तुम्ही देहाच्या गावात आलात, मग मृत्यूचा सोहळा करावाच लागेल ना. मग देहाच्या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ज्ञानोबा त्याचं मोठं गोड वर्णन करतात. शरीराच्या गावाला आल्यानंतर जन्म मृत्यूचा सोहळा करावाच लागतो. तुम्हाला मरण आवडत नसेल तर जन्म नको. उग कीर्तन नुसतं ऐकू नका. कीर्तनाचं चिंतन अंतःकरणामध्ये जड धारणा करा. त्याची थोडं ध्यान ठेवी जा. गुरुजीनं शिकवावं, विद्यार्थ्यांना विसरून जावं असं कुठं असतंय का. मग परीक्षात काय द्यावं. होय, जसाच्या तसा पाठ करावा. आम्ही लोकांना विचारतो, कालचं कुण्या भंगावर कीर्तन झालं. काल 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 भूषण महाराजाचं. हा, घातला दुकान देते, हे असं फटमने सांगावं. महाराज कशाचं कीर्तन का नाही. दुसरं विचारा म्हणला, काय दुसरं. काय जेवायला होतं म्हणलं. विनोद सोडा. आपलं काय चाललं होतं. मृत्यू नको आहे.
तर जन्म नको आहे. चला, तुम्हाला मरण आवडत नाही ना, तर जन्माला यायचं नाही. जन्माला आल्यानंतर मृत्यू हा ठरलेला आहे. महाराज म्हणतात मृत्यू नको तर जन्म नको, जन्म नको तर काय नको? बोला. होय, जन्म नको तर वासना नको. जन्म घेणे लागे, जन्माला कारण वासना आहे हो. म्हणून संतांनी त्या वासनेचं बीज जाळून टाकलं. बीज जाळून केलेला ही आम्हा जन्म जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज जाळून गेली नाही, आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज जाळून गेले नाही, आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बी भाजल्यानंतर त्याची उगवण होत नाही. तसा वासनेची निवृत्ती झाली, तुम्हाला संसाराचा बाध होत नाही. जन्म मृत्यूचं दुःख संतांनी परमार्थ केला आणि संसारही केला. तुकोबारांना 2 बायकाचा संसार होता, पण त्यांना तो संसार बाधक ठरला नाही महाराज, साधक ठरला. अवघाची प्रपंच केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून. हो, तुमचा आमचा संसार बाधक आहे, फार दुःखप्रद आहे. कोणालाही संसारात सुख लागत नाही, पण त्याच संसाराने संतांना कसलंच दुःख दिलं नाही. दुःख ते नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामाने. आपलं सांगू का तुम्हाला? हो, एकाचा संसार चांगला होता महाराज, पण काय त्याला वाटलं कुणास ठाऊक, म्हातारपण एक बायको करून घेतलो. तर कशा करता करतात, का करतात मी काही जास्त सांगत बसत नाही, पण करून घेतलं महाराजचे. आणि गंमत सांगू का तुम्हाला, ते ज्योतिष्य होतं, ज्योतिष्यकार. करून घेतलं, राहायला घरी अभाव, जाग्याचा अभाव. खाल्ल्या मजल्यामध्ये एका बाईला ठेवलं आणि वरल्या मजल्यात एका बाईला ठेवलं त्या ज्योतिष्यकारानं. आणि काय केलं त्याने, संक्रांतीचा सण होता, संक्रांतीचे 10 वाजले होते त्या दिवशी. खाल्ल्या स्त्रीनं म्हणले, अहो मालक स्वयंपाक तयार, नैवेद्य दाखवा आणि जेवायला बसा. तितक्यामध्ये वरलीनं आवाज दिली, वरलीनं आवाज दिली. तिने म्हणले, अहो वरी स्वयंपाक तयार आहे, नैवेद्य दाखवा आणि जेवायला बसा. त्यानं म्हणला खाल्लीला जरा वेळ आहे म्हणून थोडं उठला आणि वरी निघाला. जिण्याच्या पायऱ्या चढत होत्या, तितक्यामध्ये खाल्ली आली, धोत्राचा चाल धरली. कुठं निघाला? इथून जेवण करा ना, खाली स्वयंपाक तयार झालाय. ते म्हणला आलोच, पण जायला कुठे येते? काय धरली? खालून धोतर धरली की होत, आणि वरी असं त्याचं मुंडकं खिडकीपर्यंत गेलं होतं. तो ज्योतिष्यकार असल्यामुळं त्याच्या डोक्याला चंडकी होती. पूर्वी चंडक्या ठेवीत होते बरं का. वरलीनं खिडकीत हात घालून बाहेर काढली आणि त्याची चंडकी धरली. वरलीनं काय धरली आणि खाल्लीनं ह्यानं कुठं अडकलं? जिन्यात. असलोच पाठ करा बरं का, बाकी काही ध्यानात ठेवू नका तुम्ही. महाराज त्याला खाली जाता येईना, वरी जाता येईना. खाल्ल्या बाईला राग आला, खाल्ल्या बाईला राग आला आणि जोरात झटका दिला. झटका दिल्याबरोबर ते अन्नात पडलं किंवा उतानं पडलं, एकलं पडलं नाही. वरी कोण धरत? झटका दिल्यावर ह्याने अंगणात पडलं आणि ती बाई ह्याच्या उरावर. तितक्यामध्ये असलं माणूस आलं अंगणामध्ये, वाड्यात आलं. त्यानं म्हणला, हा ज्योतिष्य महाराज सक्र तर कशावर आहे? त्यानं म्हणला 2 बायकाच्या नवऱ्यावर.
ही आपली फजिती असते. सगळा संसार फजितीनं भरलेला आहे मला. हा, संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अनंत व्यसनाने व्यस्त असलेला, व्यसनाने युक्त असलेला हा संसार दुःखप्रद आहे बापू. म्हणून आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनाने जीवन पवित्र करता येतं, बद्धातून मुक्त होता येतं. आणि ही गुणमय संख्या, ही गुणाची वृत्ती आमच्या संताकडे आहे. म्हणून त्यांच्याकडे जा, त्यांचे चरण स्पर्श करा, त्यांच्या जवळ जा. पडोनी राहीन ते ठाई, उगाची संताची पायी. का तिथं का पडावं? सर्व दुःखाच्या निवृत्तीचं माध्यम काय असेल तर आमचे संत आहे. सगळं दुःख देव निवारण करू शकत नाही, पण सगळ्या दुःखाची निवृत्ती संत केल्याशिवाय राहत नाही. अहो, देवाला सुद्धा काही कोडे फिटत नाहीत महाराज. आमच्या मारुती मंदिर, आता हे लगनसरीचा काळ आहे. लगनसराईमध्ये बऱ्याच मुलाचे लग्न झाले, एकाचं जमच नाही गेलं. त्यानं मारुतीच्या देवळात अनुष्ठान केलं. मारुतीच्या देवळात अनुष्ठान केलं. मारुती प्रसन्न झाले. त्याला विचारलं, कशा करता अनुष्ठान करतोस? म्हणले, सगळे माझ्या बरोबरींच्याचं लग्न झाले, माझं झालं नाही. माझं ते मारुतीराय म्हणले, तुझं चुकलं की रे परमार्थ. माझं झालं नाही, मग तुझं कसं जमल? उगा कळून तर भक्ती करावी की नाही? बरं बाबा, आता माझी उपासना केलंयस ना, एक कर, माझ्या मालकाकडे जा. प्रभू रामाकडे पाठवलं, तिथं अनुष्ठान केलं. भगवान प्रसन्न झाले. काय मागायचे आहे? मग काही नाही, माझ्या बरोबरींच्याचे लग्न झालेत, माझं पण झालं पाहिजे. प्रभू रामाने आशीर्वाद दिला, जमलंच हो. संत कृपा झाली, इमारत फळा आली, त्याची सोयरीक झाली, लग्न झालं. तुम्ही म्हणचाल असं कसं झालं? कीर्तनात असंच होतंय, वेळ लागत नाही. हां, आणि ज्याचे झाले नाही त्याला झाल्यावरच वाटलं आहे बरं का, नुसतं बोललेलं होतं. मी काय सांगतो विनोद. हां, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एका यात्रेला जातात बघा ते जोडी, बरोबर आहे ना? ते दोघं जण यात्रेला जातात. कोणी आहो? कोणती जत्रा केलं का नाही? हां, का गोसाई हो का तुम्ही? काही आमच्या गोपाळांनाची भाषा बरं काही. हां, सांगा ना, कोणती यात्रा म्हणतात त्याला? हां, बरोबर आहे, वावर जत्रा नाही, वावरानं. वा, असं नाही बाबा. जरा शब्द अपभ्रंश झाला, तो अपभ्रंश आहे शब्दाचा. तुम्हाला शब्द सांगतो. ते वधू हे वरपक्षाकडे येते. वधूचं लग्न झालं ना, वरपक्षाकडे येते. आणि वरपक्षाकडून केलेली जी यात्रा आहे ना, त्याला वरयात्रा म्हणतात. त्याचा अपभ्रंश करून आपण काय म्हणू लागलो? वरयात्रा म्हणणं गेलो. वावर जत्रा, बरं जाऊ द्या, कोणती का जत्रा आहे ना. ते मोठ्या यात्रेला गेले. हां, 15-20 लाख लोक जमलेली यात्रा होती. ते दोघं एकोणेकाचा हात धरून फिरत होते. नवसा सायासानं मिळवलेली आहे, आणि जर चुकली तर हुकली. हां, फिरत होते. पण काय सांगावं महाराज, इतका गर्दीचा लोट आला वरून. हां, आणि ह्यांच्यावर जी गर्दी आली, हां, त्या दोघांचा एकोणेकाचा हात सुटला. ते तिकडून हे ना पुन्हा बराच काळ हुडकायचा प्रयत्न केला, सापडली नाही हो. एवढं हुडकिलं पण सापडली. हां, म्हणून यात्रेला बी जायचं असलं तर नको तिथं जाऊ नका, गमावण्या चाल. महाराज पुन्हा परत आला, रडू लागला. पुन्हा प्रभू रामाचं चिंतन करू लागला. प्रभू अनुष्ठान केलं. प्रभू राम प्रसन्न झाले. काय रे, लग्न झालं नाही का? सोयरीक लग्न झालं नाही का तुझं? हो म्हणले प्रभू. हां, उत्तम अशी वधू मिळाली होती. पण आम्ही तीर्थयात्रेला गेलो,
तिथं गर्दी होती आणि आम्ही फार असं दोघांना विसंबून राहत नव्हतं, असं एकूण एकाला धरून फिरत होतो. पण गर्दीचा लोट आला आणि त्याच्यामध्ये ते आमच्या हातात निसटले. ते गेले आता 2 महिने झालं सापडत नाही. तर आमच्यावर एक कृपा करा, तेवढी हुडकून द्या. प्रभू म्हणले तुझी 2 महिने तर झाली आहे, माझी 6 महिने नेलंय. तुझं रांडरू कुठं हुडकीत बसू. मी काय सांगतो, चिंतन काय सांगतो तुम्हाला, देव असला तरी सुद्धा एखादी उणीव आहे, अपूर्णत्व आहे. पण आमच्या संताकडे कोणतंही उणीव नाही, अपूर्णत्वात नाही. जीवाचं परिपूर्णत्व करण्याचं सामर्थ्य फक्त ब्रह्मांडामध्ये कुणाकडे असेल तर आमच्या वैष्णवाकडे, संताकडे आहे. म्हणून महाराज म्हणतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज म्हणतात संतांचं दर्शन घेण्यानं, त्यांचे चरणाचा स्पर्श करण्यानं, त्यांचे पाय धरण्यानं होतं काय, तर त्याचं चिंतन अभंगाच्या
आमचे संत करून देतात. म्हणून संताची संगत स्वीकारावी असे पैठणचे नाथ बाबा म्हणतात. जीवानं जीवाची संगत केली तर अधिक दुःखच वाढत असतं महाराज म्हणतात. संसार आणि संसारातले लोक कसे सांगत ते चांगले वयात आलेले पोरं मारुती मंदिरात गेले. जुना मारुती जुना गणपती होता त्या मारुती मंदिरामध्ये. एवढा मोठा गणपती होता. कुणी सोंडीवर जायचं तर कुणी बिंबीवर खेळायचं, कुणी त्या ढेरीवर नाचायचं. कुणाच्या जुन्या काळातला गणपती, विराट गणपती. 10-5 पोरं खेळत होते. एकानं खेळता खेळता ढेरीवर हात फिरवलं आणि त्याच्या बोंबीत बोट घातलं. कुणाच्या तर मोठा असल्यावर त्याची बोंबी मोठीच राहणार ना. बोट घातलं. बोट घातल्याबरोबर काय जुन्या काळातला खोल असल्यामुळं, थंडगार असल्यामुळं पाषाणाचं मध्ये कवाईचं बसवता कोण त्यानं दणका दिली. त्यानं असं हात बाहेर काढलं. हे दुसऱ्यानं विचारलं, बाहेर का काढलास रे हातून, हात का धरलास? लई थंड आहे म्हणला. मध्ये लई थंड आहे रे बाळू, लई थंड आहे रे. म्हणला खरं म्हणलं रेस का? संताचे पायी लई थंड आहे का? छनं घातलं त्यालाही दणका. छनं बाहेर काढला. तिसऱ्याने लई थंड आहे म्हणजे. अरे संसार असा आहे मला, दुसऱ्याला जास्त दुःख झालं की आपणाला बरं वाटतं. कोण दुःखाची निवृत्ती करून परमोच्च अशा अधिष्ठानावर, सुखाच्या अधिष्ठानावर, आनंदाच्या साम्राज्यामध्ये पोचवणारा असा जगताच्या ठिकाणी कोण आहे? फक्त एक ब्रह्मांडामध्ये संत आहेत आमचे. म्हणून संताकडे जा. तिथं जीवब्रह्म्याचं ऐक्य ज्ञान आहे. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रोते परोते मागुली जगा. सप्ते होतात, अन्नदान होतंय. महाराज पुष्कळ झाले, कुठलीच उणीवणी परमार्थामध्ये, पण गुण कुणालाच येत नाही हो. करोनाच्या काळात झाले आता. मला एकाने दुपारी सांगितलं, उदगीरपासून ते आरी बेटापर्यंत 52 सप्ते चालू आहेत म्हणलं. एकानं 52. मी म्हणलं तू कवा मोजला शिवलेली? हे त्याचंही काम मोठंच नाही. किती सप्ते? आमचे मारुती महाराज म्हणायचे दस्तापूर, नामस्मरण होते, सप्ते होतात, अखंड नामस्मरण होते, सप्ते होतात, अन्नदान होते, पण गुण कुणाला येत नाही. त्याचं कारण काय हो? त्याचं एकच कारण आहे, संतांचं मनोगत जाणून परमार्थ करत नाही. संसार करायला आईचं वडिलांचं मनोगत, एखाद्या विद्वानाचं मनोगत जाणून परमार्थ संसार करावा. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण जावं, मग मात्र जीवनामध्ये गुंतागुंत पडणार नाही. पण आपण मनानं जर कुठं करू लागलो तर किंबहुना दुःख वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जरा विनोदच सांगतो. अशा बायका जमल्या, नाव घ्या नाव घ्या नाव घ्या चालू झालं. हल्ली बायकाने नाव घ्यायला सुरुवात केलं. थोडा उकाणा घालायचं नाव घ्यायचं, थोडा उकाणा घालायचं नाव घ्यायचं. पण तिथे एक म्हातारी होती. सगळ्या बायका म्हणल्या, आजी तुम्ही पण नाव घ्या ना. त्या आजीलाही बरं वाटलं. आजीनं म्हणले, मग आता मी पण घेऊ का? हो तुम्ही पण घ्या. आजीनं नाव घेतलं. 5 मिनिटाचा उखाणा घातला हो. किती? आणि मग मालकाचं नाव. ही जुन्या काळातली अशी पद्धत होती महाराज. 5 मिनिट उखाणा म्हणजे कीर्तनाचा 4थाही भागच म्हणा की. एवढा लांब उखाणा घातला, मग नाव घेतलं. सगळ्या बायका आकर्षित झाल्या आणि तिला म्हणू लागल्या, आजी कुठं राहतात मालक? काय करतात? किती प्रेम आहे तुमचं त्यांच्यावर. काय करतात त्याने? त्या म्हातारीनं फार गोड उत्तर दिलंय बरं का. त्या म्हातारीने कुठं राहतात, काय करतात, किती प्रेम आहे तुमचं त्यांच्यावर, काय करतात? ते म्हणले, त्याची माझी गाठ पडून 12 वर्ष झाली. कोण म्हणली? म्हातारीची गोष्ट नव्हा, तुमची आमची आहे. आपण सप्ते करतो, रात्रंदिवस भजन करतो, देवाची गाठ पडली आहे. कधी देव ध्यानात येतं का आपल्या? पण माणसाला संसारच गोड वाटते. त्याच्या पुढला नंबर सांगू का तुम्हाला? एका कार्यक्रमाला अशी म्हातारी गेली. तिथे नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. तिथेही म्हातारीचा नंबर लागला.
म्हातारी आजी होती. सगळ्या बाईकडे नाव घेतलं आणि म्हातारीला म्हणले, आजी तुम्ही बी नाव घ्या की. हां, तिचं म्हातारं इकडल्या बाजूला बसवतो आणि म्हातारी अशा बाजूला होती. आजीला नाव घ्या म्हणल्याबरोबर म्हातारा गप बसाव की नाही. माझी म्हातारी नाव कसं घेते म्हणून गुडघ्यावर उठलं आणि असं करून बघू लागलं. कुणाकडं? तुम्हाला असलं उजोडजोगुणा सांगू द्या, बरं वाटतंय. खलविदं ब्रह्म प्रज्ञानां ब्रह्म अहम ब्रह्मस्मी तत्वमसी. हे कळतंय का तुम्हाला? कदापि कळणार नाही महाराज, आणि सांगून उपयोगी बी होणार नाही तुम्हाला. असू द्या. असं म्हातारं बसलं होतं, इकडं नाव घ्या नाव घ्या. म्हातारी म्हणली, मग बायका म्हणल्या, अहो आजी घ्या ना लवकर, आता पंगत बसायचे लवकर, घ्या ना नाव. ते म्हातारं, पण गंमत अशी झाली होती, त्या म्हातारीचं पहिलं 2-3 दिवसानं भांडणं झालं होतं. त्या म्हातारीनं म्हाताऱ्याकडे पाहिलं, म्हणली माझ्याकडे लय बघुलाली तेव्हा दाखवितेच म्हणली. आज कोण कुठं कुणाला दाखवील काही सांगता येत नाही. इकडल्या म्हाताऱ्याकडे बघू नका, मी कीर्तनातलं म्हातारं सांगलो बरं का, नसलेलं भांडण चाललं. ते म्हातारं बघत होतं. म्हातारीनं म्हटलं गोड नाव घेतले, त्याला दाखविते म्हणले. आज म्हातारीनं घ्या ना आजी नाव. ते म्हातारी म्हणू लागली, लिंबाचा पाला हले डुलू डुलू, लिंबाचा पाला हले डुलू डुलू, आमचं म्हातारं घोबडाचं पिलू. ते असं गुडघ्यावरलं म्हातारं मट म्हणे खाली बसली. तरी बी जवळल्या बसणाऱ्या म्हाताऱ्याला विचारलं, रे आमच्या म्हातारीनं नाव चांगलं घेतली का नाही? किती खाली आले बघलो का त्याने, किती खाली आले महाराज. असा जीव एवढा खाली आलाय, पदच्युत झालाय. असा पदच्युत झालेला जीव परमात्मा तत्वापर्यंत, अमृत तत्वापर्यंत कधी पोचावा फार कठीण आहे. तिच्याकरताच हा 7 दिवसाचा उत्सव आहे. म्हणून महाराज म्हणतात, संतांना शरण जा, जो मज हो अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, जो शरणागता शरण. संतांना शरण जा. काय करतील तुम्हाला? भवाची निवृत्ती करतील, किंबहुना सुखी करतील. असा तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. काही समाजाने महाराजांना विचारलं, नाथ बाबा तुम्ही संतांना शरण जा, संताकडे जा, संताकडे जा, तुम्ही मनानं म्हणता का? ह्याला काही साक्ष आहे? ह्याला काही पुरावा आहे का? असं समाजाने म्हटल्यानंतर महाराज त्याचं चिंतन अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संतविन प्राप्ती नाही, संतविन प्राप्ती नाही.
सांगत नाही, त्याला पुरावा आहे. वेदशास्त्र देती ग्वाही. ग्वाही या शब्दाचा अर्थ साक्ष. वेदांनी प्रतिपादन केलं, शास्त्रांनी प्रतिपादन केलं, म्हणून आम्ही संताकडे जा म्हणून सांगतो. कारण का वेद असणारा अत्यंत कठीण आहे. आमचे गुरुदेव दुंडा महाराज सांगायचे, वेदाची एक रुची जर साधकाने पाठ करावी म्हटलं, जेवढ्या प्रसूतीच्या वेळेस वेदना होतात त्या स्त्रीला तेवढ्या वेदना होतात बरं का. ते स्तुती पाठ करत असतात, ती शब्दच बसत नाही तोंडामध्ये, एवढा अवघड आहे. म्हणून महाराज एवढा अवघड असलेला वेद कोणालाही, वेदातल्या रुची कोणालाही म्हणता येत नाहीत. त्याच्याकरता शुद्ध वर्णीय ब्राह्मणच पाहिजे, कोणालाही म्हणता येत नाहीत. आणि कोणी म्हणण्याचा प्रयत्नही करू नये. गायत्री चरण पुनच्चरण कोणी म्हणू नये, त्याला प्रतिबंध आहे. आता अलीकडे ते सगळं मोकळं झालं महाराज. कारण का त्याच्यातला काना मात्र जर चुकला ना त्याचे दोष लागतात. शास्त्र पडता अबद्ध, दोष बाधती सुबद्ध, नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्थता. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणून अत्यंत सूक्ष्म रीतीनं परमार्थ केला पाहिजे. परमार्थ म्हणजे धांगडधिंगाणे मी सांगून गेलो त्या न्यायाप्रमाणे सूक्ष्म तत्वाला शोधायचं आहे ना. मी बोलता बोलता बाजूला गेलो. सृष्टीमध्ये हे 3 देव आहेत, ब्रह्म विष्णू आणि महेश. हे केंद्रातले कॅबिनेट मंत्री, हे गुणमय देव आहेत. एकाकडे उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आहे, पण या तिन्हीकडून जो काम घेतो ना तो गुणातीत आहे. तो दिसत नाही, पण त्याच्याशिवाय सृष्टीचे व्यवहार होत. आमचे ज्ञानोबा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. गुणातीत परमात्मा, तिथं गुण लागत नाही. नवता काळा गोरा खोजाना ठेंग. वाजू नका, कुणालाच ऐकू जात नाही म्हणलेलं. नवता काळा गोरा खोजाना ठेंगणा. थोडी थाप टाकीत जा, नुसतं सगळंच बंद. स्वरूप सुंदर नांगळा देखना, कैशी जीव शिव तयाची भावना. नेने पंचभूते नेने पंच प्राणावो, रूप धरिले सगुण चांगली. तुमच्या आमच्या प्रेमा खातर त्याने रूप धारण केले. आवडी धरोणी आले ते आकारा, पंढरीत उभा टाकला आणि केला हा पसारा जगदाकार. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा. नये अनुमाना श्रुतीच्या वेदाला न कळणारा परमात्मा, पण पुंडलिकाच्या प्रेमा खातर तिथं आला. सत्य कीर्तन कमी आहे का, प्रवचन कमी आहे का, भागवत कमी आहे का, पण आईवडिलांची सेवा मात्र केल्याशिवाय. होय, काय महत्वाचं आहे. सगळ्या परमार्थातलं पहिलं द्वार कोणतं असेल तर आईवडिलांची सेवा आहे. पुंडलिकाच्या निकट सेवी कैसा धावे बराडी. निर्गुणातलं परब्रह्म सगुण साकाराला जे विटेवर आलं ना, त्याचं एकच कारण आहे, आईवडिलांची सेवा. मात्र देवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. मी दुपारी बोलून गेलो. तुम्हाला काय सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ज्ञानोबाईने सांगितले, काही माणसं घरी कुणालाच धड बोलत नाहीत आणि बाहेर पडलं ना सगळ्याला राम राम करीत गेल्याशिवाय. मी म्हणत नाही, ज्ञानोबाई म्हणतात, घरी धड बोली नाही माता पितरा आणि बाहेरी तरी विश्वभरी आदरा. सगळ्या विश्वाचा आदर करीत जातोय बाहेर पडला की, आणि घरात मात्र कुणालाच नीट बोलत. तिच्या जगण्याला धिक्कार असो म्हणतात महाराज. ही शिकायचं असेल तर संतांची संगत स्वीकारा, सत्संगती स्वीकारा. संत काय करतात, गुणमय ज्ञान तुम्हाला देतात. म्हणून महाराज म्हणतात, वेदांनी सांगितल्यामुळं, शास्त्रांनी सांगितल्यामुळं जीवाने संताकडे जावं, तिथं जीवाचं कल्याण आहे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. एक बार मोठ्या प्रेमाने हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. आणि खरं सांगू, ज्यानं टाळी वाजून भजन केलं तो पापातून मुक्त होतो. आणि ज्यानं गप्प बसले ना, जेवढ्याने भजन केले तेवढ्याचं पाप त्याच्या डोक्यावर येतो. ज्येष्ठनं सावध राहा बरं का.
उगं बसू नका. असा सप्ताह होता की चालू गावामध्ये. महाराजांनी अठ्ठासानं सांगितलं सगळ्यांनी भजन करा. बरं एक बाई भजनच करणं गेली हो. भजनच करणं गेली. विठोबा रखुमाई मन म्हणण्या गेली. ती जवळ बसलेली बाई म्हणली हा गंगू कर की भजन. महाराज किती अठ्ठासानं सांगतात करणं भजन. तिनं म्हणली तुला कळतंय का? हां त्यांचं नाव काय माहिती आहे का तुला? विठोबाई होय. हां मग आता तू करच म्हणतीस भजन. तर करते माय म्हणली. पिंट्याचा बाप. पिंट्याचा बाप इथं कशाचा? असं विचित्रपण आहे महाराज. हा जरी कोणाच्या मालकाचं नाव विठोबा जरी असलं त्याने सुद्धा भजन करावं. हां गोरोबा काकानं हात नव्हते रावळात भजन केलं. गोरा थोटे वरते करी आणि हात फुटले वरच्यावरी. हे शक्ती भजनाचे. मेलेली माणसं जिवंत कीर्तना झाले. अनेक पुरावे सांगता येतील. म्हणून सर्वांनी हातांना टाळी आणि मुखाने नाम. हे सप्त्यातलं कल्याण आहे. एक विशेष वरदान आहे महाराज. भजन हे मुख्य आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण. म्हणून सर्वांनी हाताने टाळी मुखानं नाम. मोठ्याने भगवंताचा भजन तुम्ही न करता राहू नका. ही कळकळीची विनंती. विठोबा बऱ्याच नमुन्याचं भजन करता आलं असतं आपल्याला. महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. जीवनातलं काही जे मनोरथ आहे पूर्ण करण्याची शक्ती आमच्या संताकडे आहे. म्हणून जीवानं संताकडे जावं. संत हे परिपूर्ण आहेत आणि तुमच्याही जीवनामध्ये पूर्णत्व पाहिजे असेल तर जीवानं संताकडे जा. बरवा संत समागमू बरवा संत समागमू. प्रगटला तुम्हा राम प्रगटला तुम्हा राम प्रगटला तुम्हा राम हरी पाहिलावू पाहिलावू पाहिलावू. देव पाहायचा आहे ना तुम्हाला तर संतांची संगत स्वीकार. मनाने देव भेटणार आहे. आणखी एक सांगतो. व्रताने दानाने तपाने गोविंदाची भेट होईल. देवाचे पण संत मिळणार नाही. व्रतदाने तपे गोविंद पै भेटे परी संत न भेटे भाग्य. भाग्याशिवाय संत मिळत नाही. म्हणून भाग्याचा उदय दैवाची गती मज जोडली संगती सज्जनाची. सज्जन महापुरुषांचं दर्शन घ्यायचं असेल ना तर महाराज म्हणतात जीवनातलं परिपूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर साधूनच पाहिजे. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. काय इच्छा करा. अरे संतांच्या घरचे जनावरं पुनीत झाली.
आमचे दैठणकर माऊली आहेत ना, दैठणकर माऊली इथं परभणी जिल्ह्यामध्ये एकादशी द्वादशी एका दिवशी आली हो, तिथी क्षय झाली. दशमी ती द्वादशीच आली, ती एकादशी क्षय झाली. तिथले ब्राह्मण वारकरी म्हणू लागले, आता एकादश महाराजांना विचारावं, एकादश महाराजांना विचारावं. हां, मी काय सांगतो इकडं लक्ष द्या. ते काय बुक्का लावायचं त्याच्याकडे काय सांगतो, जाऊ द्या. आपलं कुठवर आलं. एकादशी दैठणकर माऊलीकर लोक गेले, ब्रह्मवृंद काही गेला, समाज काही गेला, वैष्णव मंडळी गेली. महाराजांना प्रणिपात नमस्कार केला आणि म्हणू लागले, माऊली आणि एकादशी क्षय आली आहे, दशमी ते द्वादशी आले. आता एकादशी कोणती करायची आपण, दशमी दिवशीची करायची का द्वादशीची. आणि खरं सांगू, तुमच्याही गावात एक उत्सव होता 14 दिवसाचा गोपाळांनाचा, इथंही एकादशीमध्ये थोडा बदल झाला होता. पण पहिल्या दिवशी एकादश झाली होती आणि दुसऱ्या दिवशी आपण धरलो, आपण भागवत अण्णाच्या संघाने. असाही परिक्रमा आपल्याच गावामध्ये सप्त्यामध्ये उत्सवामध्ये झाला होता. चला, दैठणकर माऊलीनं सांगितलं, मी सांगणार नाही कारण मी तुमच्यासारखाच आहे. आता एकादश जर विचारायची असेल तर माझ्या घोड्याला विचारा म्हणजे. त्यांचं घोडं दावणीत होतं. घोड्याला कशी विचारायची महाराज एकादशी. काही नाही म्हणले, थोडा चारा घेऊन जा, घोड्याला टाका. घोड्याने जर खाली मान करून खाल्ली तर उद्याची धरा, आणि आज जर वैरण खाल्ली तर उद्याची धरा, आणि आज जर नाही खाल्ली तर आजची करा. काही लोकांनी चारा घेतला, घोड्यापुढे टाकला, घोड्याने खाली सुद्धा मान केली नाही. लोक महाराजाकडे आले आणि म्हणले, महाराज घोड्याने वैरणीला स्पर्श केला नाही. महाराज म्हणले, मग एकादश आजच करा. साधूचं घोडं एकादशी सांगतंय, साधूचं. आणि खरं सांगू, त्या घोड्याची कमाल, घोडं म्हातारं झालं महाराजापाशी. महाराज म्हणले, ह्याच्यावर बसायचं नाही, हाडपी टाकायची नाही. महाराज पंढरपूरला निघून गेले. पूर्वी पायी प्रवास होत होता. पंढरपूरला निघून गेल्यानंतर घोड्याला डोळ्यावाटी अश्रू येऊ लागले. माझी वारी चुकली, पडिली वळण, इंद्रिया सकळा. घोडं रडू लागलं. दैठणकर माऊलीचं सुंदर विषय आहे, सुंदर कथानक भाग आहे त्यांचा. तुम्ही चिंतन वाचत जा म्हणजे लक्षात येईल. महाराज घोड्याने आपलं दावं चावलं आणि तोडून घेतलं, निघालं की पंढरीच्या वाटेने. महाराज पुढल्या मुकामाला तर घोडं मागल्या मुकामाला. महाराज नवमीमध्ये पंढरपूरला गेले, घोडं दशमी दिवशी पंढरपुरात गेलं. दुसऱ्या दिवशी चंद्रभागेमध्ये दैठणकराचे मोठं उद्धव घाटाला आहे, तिथं हराळकरांच्या मठाला लागून. त्या दोघा भावांचे मोठं इथं एक महाराज उद्धव घाटाला, आपल्या उद्धव घाटाला. महाराजांनी चंद्रभागेवर स्नानाला आले तर घोडंही पुंडलिकराय पुढे उभा होतं. घोड्यावर जाऊन पाणी टाकलं, हात फिरवला, चंद्रभागेत घोडं बसलं, देह सोडला. महाराज देह त्याग केला घोड्याने. संतांचा स्पर्श झाला, चंद्रभागेचं पाणी अंगावर घेतलं आणि दैठणकर माऊलीचं घोडं तिथं देह सोडला. काय भक्तीची पावर असेल महाराज. म्हणून संतांची संगत करीत जा, नको त्याची करू नका. संगतीचे फार परिणाम आहेत. पुष्कळ परिणाम सांगता येतील संगतीचे महाराज. म्हणून महाराज अशा अनेक प्रकारच्या सत्संगतीचे परिणाम जीवावर होतात. म्हणून अखंड संतांची संगत जीवाने करावी, नको त्याची संगत करू नका आणि अघोरी यातना भोगू नका असं महाराज सांगतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधणे, तुटती भवाची बंधने. भवातून म्हणजे काय, जन्मनाने मृत्यू. जन्माने किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, तुम्हाला कोणी सोडवणार नाही एक परमात्म्याशिवाय. म्हणून जीवानं देवाचं व्हावं, संतांचं व्हावं. नको तिथं शरीरानं अदृष्टानं प्रारब्धानं संसार होऊ द्या, संसारात राहा, पण करायचं असेल तर परमार्थ करा. मनबुद्धीचा चित्त परमार्थाकडे वळला. म्हणून ही केलेली साधना फलद्रूप होईल. नसता मोठे मोठे उत्सव करता आणि उत्सवामध्ये जर तुम्ही साध्य नाही मिळवलं तर केलेला उत्सव फेल जाण्याचा संभव असतो.
या उत्सवाचं साध्य काय आहे? अरे देव मिळवला पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. महाराज म्हणून महाराज म्हणतात भगवत नामचिंतन करीत जा, अखंड सदशास्त्रांचं श्रवण संत मुखातून करीत जा. त्याने काय होईल? बुद्धिभेद निरसन होईल आणि अद्वितीय ब्रह्म्याला एके दिवशी आपलं जीवन मिठी मारेल आणि किंबहुना जीवन संपूर्ण सुखी होईल. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी भजी जो आदि पुरुखे अखंडित. चाल म्हणा, शेवट म्हणा. एक जनार्दनी संत एक जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करे मनोरथ पूर्ण करते मनोरथ तेने साधते साधने तेने साधते साधने भवाची बंधना तुटत भवाचे बंधन तुटत भवाचे बंधन तिने साधते साधन साधन साधते साधन तुटते भवा किती वर्ष झालं आहे? यंदा 25वं वर्ष आहे. मला वाटते सुरुवातीपासून मी आहे. बरं माझंही भाग्य समजतो. बरवी हे वेळ कवा महाराजाला खो देईल समाज, कवा महाराजाला उठवतील काही सांगता. पण 25 वर्षाचा काळ गेला. आमच्या भाऊसाहेबपासून पाटलापासून अविरत चालू असलेली सेवा अखंडित अबाधित राहावी. उत्तरोत्तर तुमचं प्रेम वाढावं हेच माऊलीच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी मागावं. पांडुरंगाच्या चरणाला हेच मागावं, दुसरं काय मागावं. हेची घडो मज जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. काय करावं दुसरं? करून करून करावं तरी काय? हेच करावं. हेची करणी आम्हा काम. बीज वाढवावे कसं का होईना, छंद का लागणार, नाद का होईना, पण ह्या नादात राहा. होय परमार्थात छंद असावा का नाद? होय
परमार्थाचा छंद असावा का नाद. मी एका गावाला कीर्तनाला चाललो होतो आणि सायकलीवर दाम्पत्य येत होते. मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी उभा कर आणि ते विचारलं बाबा कुठं निघालात कीर्तनाला. म्हणले पुढे 2 किलोमीटर गाव आहे. मग सायकलीवर निघालात का. हो सायकलीवर. मग मी कीर्तनाला चाललो आहे. गाडीत बसा म्हणून सांगितलं बाईला आणि तुम्ही सायकलीवर या. मी बाईला आग्रह केला म्हणजे गाडीत बसा ना बाई, ते येतील सायकलीवर, दोघांना त्रास होत आहे. त्या बाईनं मला उत्तर दिलं म्हणजे महाराज उगच पुढे पुढे चला, उगं माझ्या नादानं तरी उलाले म्हणली. हां तुम्ही जर याला गाडीत, मी जर गाडीत आले ह्यानं सायकल वापस आणल्याशिवाय असे काही नादानं आलेले आहेत बरं का इथं. पण छंद असू द्या बरं का, त्या नादाचं रूपांतर छंदात होऊ द्या. हा संतांनी परंपरेनं लावलेलं झाड आहे, त्याला अबाधित राहिलं पाहिजेत. कळत न कळत संतांचे विचार आपल्या बुद्धीवर त्याचा वर्षाव होतो आणि आपली बुद्धी सक्षम होते आणि ती बुद्धी बौद्धव्याला जाणते, परमात्मा स्वरूपाला जाणते. एवढंच सांगून मी तर थांबतो, कारण आज उणीव वाटते. बरीच ज्येष्ठ मंडळी गेली आहे हो. मी माझ्याबरोबर ज्यावेळेस मी मृदंग वाजवत होतो आमच्या गावामध्ये, माझ्याकडे लिस्ट आहे, माझे 44 टाळकरी मेलेत. आता त्याच्यातले आम्ही दोघंच जिवंत आहोत आपल्यातले हो. किती बघायचं असलं तर या उद्या लिस्ट दाखवतो. मी मिळून नाही सांगत तुम्हाला, खरे जिव्हाळ्याचे लोक गेले निघून. तसे इथं उणीव दिसते महाराज. आज भाऊसाहेब नाहीत, त्यांच्याबरोबरीची काही बरीच मंडळी निघून गेली. ते उणीव भासते. आजही आम्हाला डोळ्यापुढे ते लोक दिसतात. किंबहुना त्यांनाही भगवान त्यांचाही स्वीकार करो. अनंत काल दीर्घ त्यांना सुखस्मृती देवो हीच प्रार्थना करून मी इथं सेवेला विराम देतो. जीवनामध्ये परमात्म स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता कोणती साधना करावी, त्या साधनेचं स्वरूप काय, तर महाराज म्हणतात भगवंताचं नाम ते कसं घ्यावं. विठ्ठल जय 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 विठ्ठल.